श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थांबा, हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक अजिबात करायची नाही, कारण कदाचित आज स्वामी समर्थ तुमच्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलत आहेत. होय, जर तुम्ही सध्या खूप दुःखी असाल, चिंतेत असाल, आर्थिक अडचणीत असाल, अभ्यासात अपयश येत असेल किंवा कोणत्याही कारणामुळे मनातून तुटलेले असाल, तर पुढील काही मिनिटे पूर्ण लक्ष देऊन हा संदेश ऐका. कारण आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यात आशेचा नवीन किरण निर्माण करू शकणार आहे. कदाचित तुम्ही अनेक दिवसापासून एका चांगल्या बातमीची वाट पाहत आहात. कदाचित तुमच्या मनात असा प्रश्न असेल की माझ्याच आयुष्यात इतके दुःख का? तर आज स्वामी समर्थ तुम्हाला एक उत्तर देणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या मनातील भीती, चिंता आणि नकारात्मकता दूर करण्यास मदत करणार आहे. तर मन शांत करा, डोळे बंद करा आणि एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि पुढील व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. जेव्हा सर्व मार्ग बंद झालेले दिसतात, जेव्हा मन थकून जाते, जेव्हा डोळ्यात अश्रू आणि हृदयात वेदना असतात, तेव्हाच स्वामी समर्थाची कृपा आपल्या जीवनात नवीन प्रकाश घेऊन येते. आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी सध्या अडचणीतून जात आहे. कदाचित तुमच्या जीवनात पैशाची समस्या असेल, शिक्षणाची चिंता असेल, नोकरीची अडचण असेल, घरातील कलह किंवा मनावर कोणते तरी मोठे ओझे असेल. पण आज हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित हेच शब्द तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाहीत, तर लाखो भक्तांच्या जीवनातील अनुभव आहेत. अनेक लोक अशा परिस्थितीतून बाहेर आले आहेत जिथे त्यांना कोणताही मार्ग दिसत नव्हता, पण त्यांनी स्वामीवर विश्वास ठेवला आणि त्यांचे जीवन बदलले. तर भक्तांनो, अनेक वेळा आपण देवाकडे प्रार्थना करतो आणि लगेच परिणाम दिसला नाही तर निराश होतो. आपण विचार करतो, मी इतकी पूजा करूनही माझ्या आयुष्यात समस्या का आहेत? पण लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. बी पेरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फळ मिळत नाही, त्याला वाढवण्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे तुमच्या प्रार्थनांचे फळही योग्य वेळी मिळणार आहे. आज तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात, तो संघर्ष तुम्हाला मजबूत बनवत आहे. लोखंडाला तापवल्याशिवाय त्याचे सोन्यासारखे मूल्य निर्माण होत नाही. त्याचप्रमाणे संकटे माणसाला घडवतात. जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर ते व्यर्थ नाहीत. प्रत्येक अश्रू स्वामीपर्यंत पोहोचतो. प्रत्येक वेदना त्यांना माहीत आहे. तुमच्या मनातील प्रत्येक भावना त्यांच्यापासून लपलेली नाही. कधी आपण इतरांच्या यशाकडे पाहून दुःखी होतो. आपल्याला वाटते की सगळ्यांचे जीवन चांगले चालले आहे आणि फक्त आपणच दुःखी आहोत. पण सत्य हे आहे की प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या संघर्षातूनच जात असतो. म्हणून स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची वेळ वेगळी आहे आणि तुमच्यासाठी स्वामींनी आखलेली योजनासुद्धा वेगळी आहे. आज स्वतःला एक वचन द्या, मी हार मानणार नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी पुढे चालत राहीन, कारण स्वामी माझ्या पाठीशी आहेत. लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ ही नक्कीच होते. त्याचप्रमाणे दुःख कितीही मोठे असले तरी आनंदाचा दिवस येतोच. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे कोणीच नाही, तर हे लक्षात ठेवा की स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. जेव्हा जग साथ सोडते तेव्हा स्वामीची कृपा साथ देत असते. आज तुमच्या जीवनात एखादी समस्या असेल तर त्याबद्दल जास्त चिंता करू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, मी आज काय चांगले करू शकतो?
लहान लहान सकारात्मक कृतीतून मोठे बदल घडवतात. एक चांगला विचार, एक चांगले काम, एक चांगली सवय हे सर्व मिळून तुमचे भविष्य घडवतात. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की श्रद्धा आणि सबुरी या 2 गोष्टी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. श्रद्धा म्हणजे विश्वास आणि सबुरी म्हणजे संयम असतो. विश्वास असेल पण संयम नसेल तर आपण अर्ध्या वाटेतच थांबतो. संयम असेल पण विश्वास नसेल तर आपण निराश होतो. त्यामुळे दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. आजपासून स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यात खूप शक्ती आहे. तुम्ही जे समजता त्यापेक्षा अधिक सक्षम आहात. तुमच्याकडे अशा अनेक क्षमता आहेत ज्या अजून तुम्हाला सापडलेल्या नाहीत. स्वामींचे नामस्मरण करा. दररोज काही मिनिटे शांत बसा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून जपा. मनातील नकारात्मक विचार हळूहळू दूर होऊ लागतील. तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि जेव्हा मन शांत होते तेव्हा योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळत असते. तर भक्तांनो, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फक्त नशीब पुरेसे नसते. मेहनत, प्रामाणिकपणा आणि सातत्य यांची गरज असते. स्वामींची कृपा त्यांच्यावर जास्त होते जे प्रयत्न करत असतात. फक्त इच्छा करूनही काही मिळत नाही, कृती करावी लागते. म्हणून तुमचे ध्येय काहीही असो, अभ्यास, नोकरी, व्यवसाय किंवा कोणतेही स्वप्न, त्यासाठी रोज थोडे थोडे काम करा. एक दिवस तुमची मेहनत नक्कीच फळ देणार आहे. आज जर तुमच्या घरात आर्थिक अडचणी असतील तर निराश होऊ नका. आज जर तुमच्या नातेसंबंधात समस्या असतील तर आशा सोडू नका. आज जर तुमचे मन खूप दुःखी असेल तर स्वतःला एकटे समजू नका. कारण प्रत्येक वादळानंतर शांतता येत असते. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येत असतो आणि प्रत्येक संघर्षानंतर विजय येत असतो. स्वामी समर्थांचा संदेश खूप सोपा आहे. विश्वास ठेवा, प्रयत्न करा आणि हार मानू नका. यापेक्षा मोठे मोटिवेशन दुसरे नाही. आजचा दिवस नवीन आशेने सुरू करा. काल काय झाले याचा विचार करत बसू नका. उद्याची जास्त चिंता करू नका. आजचा दिवस सर्वोत्तम बनवा. तुमच्या चेहऱ्यावर हसू ठेवा. तुमच्या मनात विश्वास ठेवा आणि तुमच्या ओठावर स्वामींचे नाव ठेवा. तर प्रिय भक्तांनो, जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर समजा की स्वामी समर्थ तुम्हाला एकच गोष्ट सांगत आहेत, तू एकटा नाहीस. तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण संपणार आहे. प्रत्येक अश्रूचे हसू होणार आहे. प्रत्येक वेदनाचे समाधान मिळणार आहे. फक्त विश्वास सोडू नकोस. आज मनापासून म्हण श्री स्वामी समर्थ आणि स्वतःला सांग, माझ्या आयुष्यात चांगले दिवस येत आहेत. स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. मी हार मानणार नाही. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जर तुम्ही हा संपूर्ण संदेश मनापासून ऐकला असेल तर समजा की स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे. लक्षात ठेवा, आज जी परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती कायमची राहणार नाही. अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील दुःख, संकट आणि अडचणी देखील कायमच्या राहणार नाहीत. स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक अश्रूकडे पाहत आहेत. तुमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकत आहेत आणि योग्य वेळ येताच तुमच्या जीवनात आनंदाचे दरवाजे उघडतील. फक्त विश्वास ठेवा, कारण स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला स्वामीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला आणि कुटुंबियांना शेअर नक्की करा. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.